आदरणीय आमच्या सर्वांचे नेते आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, व्यासपीठावरील आमचे उमेदवार श्री शंकरशेठ जगताप, व्यासपीठावरील आमचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमचे आमदार अश्विनीताई जगताप, आमचे दुसरे आमदार उमाताई खापरे, आमचे आमदार अमितजी गोरखे, योगीजी बहल, नाना काटे, व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मंडळी, खरं तर खूप कमी वेळेमध्ये आपण ही सभेचं आयोजन केलं आणि एवढा भरभरून प्रतिसाद आपल्या सर्वांच्या रूपाने या ठिकाणी दिसतोय। याच्यातूनच मी देवेंद्र भाऊंना या ठिकाणी खात्री देतो की भाऊ, हे आमचं चिंचवड मतदारसंघातलं सीट 75,000च्या लीडशिवाय कमी येणार नाही, अशी आपल्या सर्वांच्या समोर मी त्यांना ग्वाही देतो की भाऊ, चिंचवड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं चांगल्या प्रकारे काम आहे आणि त्या कामाचीच पावती म्हणून परवा ठरलेली सभा आज ही आपल्या डोळ्यासमोर आहे। खरं तर अधिक न बोलता भाऊंचं मी मनापासून स्वागत करतो, कारण खूप वेळ कमी असल्यामुळं बऱ्याचशा वक्तांना बोलायचं आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 20 तारखेला आपले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय शंकरभाऊ जगताप यांना कमळ चिन्हावरील समोरील बटन दाबून विधानसभेमध्ये चिंचवड मतदारसंघातले जे जे काय आज निवेदन दिले ह्या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण त्यांना विधानसभेत पाठवायचं आहे। बऱ्याचशा मागण्या ज्या सोसायटी वर्गाच्या असतील, येथील काही ग्राउंडच्या असतील, या सगळ्या मागण्या आम्ही देवेंद्र भाऊंच्या कानापर्यंत घातलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की भाऊंना जे जे आम्ही काही सांगतो ते 100% पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही। अधिक न बोलता मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपण आपल्या परिवाराबरोबर, आपल्या मित्रमंडळीबरोबर, आपल्या भागातील सखोल नागरिकांबरोबर आपण मतदानाला येऊन भरघोस मतांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शंकरशेठ जगताप यांना निवडून द्यावे अशी नम्र विनंती करतो। धन्यवाद। धन्यवाद। आणि आता मी माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करेल की भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवक, एक दिलखुलास व्यक्तिमत्व शत्रुघ्न बापू काटे यांचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी नियुक्ती केलेली आहे। आदरणीय साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी आदरणीय शत्रुघ्न बापू काटे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या मान्यवरांचं स्वागत करूया ही आपल्याला विनंती आहे। त्याचबरोबर RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनंही या ठिकाणी नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान होतोय। मी विनंती करेल की आपण तो सन्मान करून घ्यायचा आहे। आणि धन्यवाद। आणि आता तदनंतर या ठिकाणी या जाहीर प्रचार सभेचं प्रास्ताविक करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आदरणीय आमदार श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांना विनंती करेल की आपण प्रास्ताविक करावं। एकदा टाळ्यांच्या गजरात आमदार साहेबांचं स्वागत करूया। आदरणीय श्रीमती अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीस वंदन करून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार शंकर पांडुरंग जगताप यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस उपस्थित असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्व लाडक्या बहिणींचे देवाभाऊ खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार श्री जडेजा, सर्व नगरसेवक व सर्व नगरसेविका, सर्व पदाधिकारी, श्री उमाताई खापरे, अमित गोरखे, शंकरभाऊ जगताप, महेशदादा लांडगे, भाजप कार्यकारिणी अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, राष्ट्रवादी शहर योगेश बहल, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्लेकर, शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस आणि सर्व पदाधिकारी तसेच तमाम नागरिक आणि बंधू भगिनींनो, लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप साहेब यांच्या अकाली जाण्याने 2023च्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास करून
व्यक्त करून मला पोटनिवडणुकीत विधानसभेची उमेदवारी दिली. शहरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम व चिंचवडमधील साहेबांना मानणाऱ्या जनतेने दिलेले भरभरून प्रेम यामुळे मला निवडणुकीत विजय प्राप्त झाला. खरं तर सांगायचं, जरी माझा वाघ गेलेला असला तरीही वाघीण जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या पिल्लांना असं एकटं सोडून चालणार नाही आहे. आम्ही नुसतं म्हणतो की जगताप पॅटर्न म्हणजे हे 13 जणांचं कुटुंब, तर हे 13 जणांचं कुटुंब नसून पूर्ण चिंचवड विधानसभा हे माझं अख्खं कुटुंब आहे आणि हे कुटुंब आम्हाला नक्कीच विजयी करणार आहे. विधानसभेची निवडणूक आल्यावर तमाम चिंचवडकर जनतेच्या साक्षीने मी विधिमंडळात शपथविधी घेतल्यानंतर मतदारसंघातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले. लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक अधिवेशन केले. प्रश्न उत्तरे, लक्षवेधी सूचना, औचित्याचा मुद्दा, विविध संसदीय आयुधे वापरून विधिमंडळात चर्चा करताना चिंचवड मतदारसंघातील पाणी प्रश्न असो किंवा टँकर लॉबीचा सुळसुळाट, वाकड, रावेत, किवळे परिसरातील रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अंतर्गत रस्त्याची कामे, भूमिगत गटारी, पिण्याच्या पाण्याची मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकण्याचा निधी उपलब्ध होण्याबरोबरच ऐतिहासिक चाफेकर वाडा व मोरया गोसावी मंदिराला निधीची मागणी असो, उद्योग नगरीतील पवना इंद्रायणी मुळा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नव्याने प्रकल्प अहवाल तयार करून निधीची उपलब्धता करण्याबाबत, तसे PMRDचे भूसंपादन केलेल्या जमिनीचे मूळ मालकांना 12.5% परतावा मिळण्याबाबतचे अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेला प्रश्न मार्गी लावला. जाचक शास्तीकर रद्द केला. सोसायट्यांकरता जाचक असलेल्या उपयोक्तकर्ता शुल्कातील स्थगितीचा शासन निर्णय जारी करण्यात यशस्वी झाले. उद्योगनगरीतील विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षण व तरुणांना रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी आधुनिक स्लिक बेस्ट स्मार्ट ट्रेनिंग व इनोव्हेशन सेंटर महाराष्ट्र शासन कौशल्य विद्यापीठाच्या सहाय्याने सुरू केले आहे. चिंचवडचे भूषण असलेले क्रांतीवीर चाफेकर बंधू यांच्या वाड्याचा पर्यटन विकास आराखड्यात समावेश करून निधी मागणी केलेली आहे. चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात वर्ग पर्यटनाचा दर्जा करून दिला. माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत मतदारसंघातील सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न म्हणजे पुनावळे वाकड रावेळ परिसरातील जिव्हाळ्याचा पुनावळे कचरा डेपो प्रकल्प रद्द करण्यात मी यशस्वी झाले. माझ्या आमदारपदाच्या 1.5 वर्षाच्या कारकिर्दीत नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे मी प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक निवडणुकीत नवा संदेश देणारे 2024ची विधानसभा निवडणूक आपल्याला अपवाद असणार नाही. देशातील सर्व प्रगतशील राज्यात महाराष्ट्राची गणना होते. विकसित भारताच्या संकल्पात आपल्या शहराची खूप मोठी भूमिका आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जनतेने महायुती सरकारला निवडून आणणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या महायुतीचे सरकार आणायचे जे दीनदुबळ्यांचे असेल, वंचित समूहांचे असणाऱ्या लाडक्या बहिणींचे असेल, त्यांचा आवाज जिथे सभागृहामध्ये उठेल त्याकरता, चिंचवडच्या विकासाचा गाडा हाकण्याकरता, चिंचवडकरांचा स्वाभिमान टिकवण्यासाठी सुशिक्षित सुसंस्कृत अशा शंकर जगतापांना मत देऊन आमदार करून विजयी करण्याचे काम आपण सर्वांनी करायचे आहे. आपण आजवरपर्यंत जो आशीर्वाद जगताप कुटुंबियांना दिला, ताकद दिली, काम करण्याची संधी दिली आहे, विश्वास ठेवला आहे, आज या सर्व लोकांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते. ज्या कार्यकर्त्यांच्या अनेक हाल अपेक्षा सोसून मागील अनेक वर्षे जगताप साहेबांकरता आणि आमच्याकरता परिश्रम घेतले, त्या सर्वांच्या प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते. जगताप साहेबांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अतिशय प्रामाणिकपणे निवडणूक काम करणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेहमी भक्कम मतरूपी पाठबळ देणाऱ्या मतदारांचे मनापासून स्वागत करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसदरत्न पुरस्कार विजेते खासदार आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेबांना विनंती करेल आपण मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी सन्माननीय युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे यांचे आगमन मनापासून स्वागत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार
शंकर जगताप यांच्या जाहीर सभेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार अश्विनीताई जगताप,